सध्या देशामध्ये जो नीटचा घोटाळा गाजलेला आहे आणि त्यानंतर काँग्रेस जनता पार्टीचं जे दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्या काँग्रेस जनता पार्टीला ज्या पद्धतीने यश मिळालं, आपल्यासोबत या सर्व बाबतीमध्ये बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. भाऊ, हे जे काँग्रेस जनता पार्टीचं जे आंदोलनाला यश मिळालं आणि धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला, काय प्रतिक्रिया आपली? राजीनामा त्यांना द्यावाच लागला आणि त्यांच्या राजीनामे दिल्याने त्यांचं पाप दुरुस्त झालं किंवा पाप पुसल्या गेलं असं नाही. त्यांनी गेल्या 8-10 वर्षामध्ये जो संघटित स्वरूपामध्ये पेपर लीक केले, त्या पेपर लीकमध्ये वर्ग विशेष लोकांना घुसवलं. काही जे क्लासेस आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर त्यांनी भ्रष्टाचार केला. या सर्वांचा पर्दाफाश झाला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. ही लढाई तुम्हाला आम्हाला आपल्याला पुढे लढली पाहिजे. तुम्ही तुमच्या बाईटमध्ये काल आरोप केला की धर्मेंद्र प्रधानांनी 152 वेळा पेपर लीक केला. तर काय तुमचं काय म्हणजे तुमचं काय निरीक्षण आहे? तुमच्याकडे काय त्याची माहिती आहे? ही माहिती वारंवार पब्लिक डोमेनमध्ये आहे. ह्या माहिती करता आपल्याला काही इतरत्र कुठे दिसावं लागणार नाही किंवा हा मी लावलेला जावी शोध पण नाही. आपण याच्या आधी या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांशी जर बोलले आणि वेळोवेळी पेपर सुरू झाल्याच्या 10 मिनिटं आधी हे पेपर ट्विटवर फिरत होते, हे व्हॉट्सअपवर फिरत होते, अशा देखील तक्रारी याआधी आलेल्या आहेत. त्यामुळे पेपर फुटी आजच झाली असं नाही. नीटच्या पेपरच्या संदर्भात बोलायचं तर 70 वेळा याच्या आधीच झाली होती. यावर्षी 71 वेळा नीटचा पेपर फुटलेला आहे. काँग्रेस जनता पार्टी ही अवघ्या काही महिन्यातच पुढे आलेली आहे. विदेशातून आलेला एक तरुण एवढं मोठं आंदोलन उभारतो. आपल्याला काय वाटतंय त्याची काय काय भविष्य असेल काय काँग्रेस जनता पार्टी? या देशातला तरुणाईमध्ये असंतोष आहे, या देशातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये असंतोष आहे, नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि एका सुप्रीम कोर्टच्या जजने एक विधान केल्यानंतर फारच राजकीय प्रगल्भतेच्या अनुषंगानं स्मार्टली एक काँग्रेस जनता पार्टी नावाची अस्तित्वात आली आणि त्या निमित्तानं जो असंतोष आहे तो असंतोष हा देशाच्या समोर आला आणि त्या असंतोषाला पुढे घेऊन जात असताना धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत जे वेगवेगळे प्रवाह होते, जे वेगवेगळ्या मागण्या होत असतात त्यालाही कुठेतरी हे बळ मिळालं. त्यामुळे हा या देशाच्या उदासीनतेच्या अनुषंगानं चाललेल्या तरुणाईला हा दिलासा देण्याचा प्रयत्न हा सर्वांनी जो केला त्यामध्ये त्यांचं देखील योगदान कुठेतरी लाभलं. नाही, आतापर्यंतचं असं चित्र राहिलं देशाचं की राजकीय पक्षांनी आंदोलन करावं आणि पूर्ण देशाची जनता, सामान्य जनता त्यांच्या मागे जावी. परंतु काँग्रेस जनता पार्टीच्या या आंदोलनामध्ये काँग्रेस जनता पार्टीने आंदोलन केलं, सामान्य जनतेने आंदोलन केलं आणि राजकीय पक्षांनी त्याचा पाठपुरावा केला आहे. नाही असं म्हणणं हे अर्ध सत्य राहील. पूर्ण सत्य हे आहे, की कोट्याला राहुल गांधींचं जेव्हा चातुर्की गुंज जो कार्यक्रम झाला, ज्यावेळेस ह्या सर्व प्रक्रिया सुरू व्हायच्या होत्या, त्यावेळेस उसळून आलेली तरुणाई बघितली. स्टेडियम पूर्ण भरलेलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणचा आपल्याला संदर्भ घेता येईल. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, राहुल गांधींनी आधी सांगितलं होतं. त्यामुळे जी तरुणाई सातत्याने या निमित्ताने दिसली, ती तरुणाई राहुल गांधींच्या माध्यमातून कुठेतरी ही एकत्रित झालेली होती आणि सोबतच देशभरामध्ये जे कार्यक्रम झाले, देशभरामध्ये जे उपक्रम झाले छात्रवृत्तींच्या अनुषंगानं, आपण जर आमच्या माध्यमांच्या पेजवर जर पक्षाच्या गेल्या, तर हा किती दिवसापासून हे आंदोलन सुरू होते याचा गोषवारा आपल्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. हे जरूर आहे की यावेळेस एक वातावरण तयार झालं. ते वातावरण का तयार झालं? संसद सुरू झाली म्हणून तयार झालं. हा देखील एक त्याच्यात एक जमेची बाजू आहे. ही विरोधक असतील, काँग्रेस पक्ष असेल, वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, काही नवीन तयार झालेले फ्लो असतील आणि यासोबतच कलावंत बघा, खेळाडू कलावंत हे 12 वर्षात हाताची घडी तोंडावर बोट अशा स्वरूपात होतं. म्हणजे ऑलिम्पिक आणि एशियाड पदक विजेत्या महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यावरही तरुणाईच्या सोबत कोणी बोलायला तयार नव्हतं. विशेष करून खेळाडू बोलायला तयार नव्हते. आता खेळाडू आणि अभिनेते यांनी देखील यावेळेस भूमिका मांडली. त्यामुळे सर्व बाजूंनी यावेळेस सरकारला कोंडीत नव्हे तर सरकारला सत्य पटवून देण्याच्या अनुषंगानं म्हणणार नाही, मात्र सत्याचा दबाव त्यांच्यावर येऊन आपण सर्वांनी मिळून आणि विशेष करून तरुणाईने त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय पक्षांना कार्यक्रम असले तर पब्लिक आणावी लागते, वेगवेगळ्या माध्यमातून पब्लिक आणावं लागते. परंतु काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये पूर्ण लाखोची जनता ही स्वयंस्फूर्तीने आली. याचा अर्थ राजकीय पक्षांचा जनाधार हा कुठेतरी मागे पडत आहे असं वाटत नाही का? जशी दिल्लीला
एकत्रित आले, तशी गावगाव खेड्यांमध्ये पण तरुणाई एकत्रित आली. पुण्याला आपण बघितलं, पुण्यालाही तिथे खूप मोठ्या प्रमाणात एकत्रित आली. मुंबईच्या शिवाजी पार्कवर देखील ही पक्षविरहित किंवा कोणत्याही पक्षाचे नसताना त्या ठिकाणी ही एकत्रित आली. त्यामुळे ही एकत्रित जी आली ती स्पॉन्टेनियस आहे आणि अ, आपल्याला कोटा आणि डेहराडून या 2 ठिकाणी राहुल गांधींचे कार्यक्रम मतलब मला कोट करायचे. त्या ठिकाणी आलेली गर्दी ही देखील उत्स्फूर्त होती. भारत जोडो आंदोलनामध्ये भारत जोडो या पदयात्रा जी झाली त्यामध्येही मोठ्या प्रमाणात स्पॉन्टेनियस होती. आता हे ज्या ठिकाणी स्पॉन्टेनियस आणि स्वतःहून लोक आले, ते स्वतःहून लोक आले हे म्हणण्याचं औदार्य हे कुठेतरी कमी होत चाललंय, लोप पावत चाललंय की काय? असा देखील प्रश्न या निमित्ताने मला यावेळेस लोक जरूर तशा पद्धतीने आले होते, सांगताना ते नमूद करावंसं वाटतं. एक असा एक ओढा असतो, की युवा वर्ग जो आहे, जो 18 ते 24 चा जो युवा वर्ग आहे, तो राजकारणापासून आले तर राहतो, राजकीय याच्यामध्ये तो सहभागी होत नाही. परंतु काकोड जनता पार्टीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने ही गोष्ट पुसली गेली, की युवा वर्ग आता सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झालेला आहे. आपण याला कसं पाहता? तरुणांनी राजकारणात सक्रिय झालंच पाहिजे. राजकारण म्हणजे काय अस्पृश्य आहे असं नाही. व्यवस्थेमध्ये लोक आले पाहिजे. निवडक राजकीय पक्षातल्या निवडक नेत्यांनीच राजकारण करावं असं नाही. सर्वांनी येऊन हा देशाच्या गाडा पुढे नेला पाहिजे. ही काँग्रेस पक्षाचं हे तत्वज्ञान आहे. महात्मा गांधीपासून तर राहुल गांधींपर्यंत हीच अपेक्षा मी समाजाकडून वारंवार व्यक्त करत आलोय. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनामुळे कोणाचं नुकसान झालं आणि याचं पुढचं भवितव्य काय राहील? कोणाचं नुकसान झालं हे सोडून द्या. आपलं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे. फायदा आता झालाय असं म्हणणंही घाईचं ठरेल. मात्र आता कुठेही आपण न चुकता आपल्या देशाला संविधानाला अभिप्रेत असणारी व्यवस्था स्थापित करण्याकरता, लोकशाही ही जिवंत ठेवण्याकरता, हुकुमशाही हाणून पाडण्याकरता आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. तरच फायदा झाला असं म्हणता येईल. आज ठाकरे बंधूंचं आंदोलन आहे. हे ज्या मुद्द्यावर त्यांनी रान पेटवलेलं आहे, तो मुद्दा तर आता पूर्ण सफल झालेला आहे. आता पुन्हा त्याच मुद्द्यावर आंदोलन करण्याची गरज काय? नाही, आंदोलनाची गरज काय म्हटल्यापेक्षा आज त्यांचा जो आहे तो आनंद उत्सव आहे किंवा त्यामध्ये सर्व सहभागी होणार आहे. पक्षविरहित ते काढतात आहे. आमचाही त्याला पाठिंबा आहे. मात्र आजच आपण विजयी झालो, अशा आविर्भावामध्ये आपण कोणी राहता कामा नये, आपण गाफील राहता कामा नये. कारण अजून बराच दूर जायचं आणि खूप कामं ही करणं बाकी आहे. जी संघटित स्वरूपामध्ये जी गुन्हेगारी जी सुरू आहे, जी व्यवस्थेवर जो कब्जा आहे, यातून मोकळं करण्याची आवश्यकता आहे. देशातला गरीब माणूस हा अधिक गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत चालला आहे. या दोनची खाई वाढत असताना बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या एकंदरीत जीवनामानाचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांना घेऊन आगामी काळात देखील काम करण्याची आवश्यकता आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे. पुढचा टप्पा काय आता? धर्मेंद्र प्रधान हे चक्की पिसिंग हा पुढचा टप्पा आहे. नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये पण काही नरेंद्र मोदी हा संपलेला विषय आहे. तो काही आता गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. फक्त आता त्यांनी देशाचं अजून किती नुकसान करतात, याकडे आपलं सर्वांचं लक्ष राहिलं पाहिजे आणि ते नुकसान होऊ देऊ नये यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे. जसं देशामध्ये नीटचा घोटाळा झाला, धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला, तसा राज्यामध्ये पण टीईटीचा घोटाळा झालेला आहे. तुमची मागणी आहे का शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा? आमची मागणी तर आहेच. टीईटीच्या अनुषंगानं हा टीईटी जो आहे तो 1-1 लाखामध्ये पानपट्टीवर पेपर मिळत होता. या देशाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आम्ही तेव्हाच सांगितलं होतं. मात्र हे निर्डावलेले लोक हे राजीनामा द्यायला तयार नसतात. त्यामुळे या बेशरम सरकारकडून, मुठ्याबैर आंधळ सरकारकडून आता आपल्याला संघटित स्वरूपामध्ये आंदोलनात्मकच भूमिका वारंवार घ्यावं लागत राहणार. तसं काही सीजेपी सारखं काही रेटून केलेलं आंदोलन महाराष्ट्रात होईल का? पुढे पुढे बघा काय होतं. बरीच तरुणाई ही जी आहे ती आता एकंदरीत आंदोलनात्मक भूमिकेत राहिलेली आहे आणि आपण बघत असाल की काँग्रेसच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं आंदोलन ही करत राहिलेली आहे. पुढे देखील आम्ही आंदोलन करत राहू. जेव्हा धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला, तेव्हा अमित शहानी मुख्यमंत्र्यांना आणि एकनाथ शिंदेना तातडीने दिलेलं बोलून घेतलं. कसं पाहता आपण? धर्मेंद्र प्रधानांपेक्षा अधिक पाताळ यंत्री माणूस शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर धर्मेंद्र प्रधान हे त्याला एकत्रित कंट्रोल आणून त्यामध्ये भ्रष्टाचार तर दुसरीकडे वर्गविशेषांना घुसत होते. ते कोणाला करता येईल? तर मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा अधिक हे काम करण्याकरता सरस आहेत. एवढंच नाही तर रेशीमबागचे जो अजेंडा आहे हा शिक्षण क्षेत्रात पुढे जातील. जो वैज्ञानिकांचे जे सिद्धांत आहे ते पुस्तकातून काढतील आणि मनुस्मृतीचे श्लोक हे अभ्यासक्रमात आणण्याकरता त्यांच्याजवळ आज लायक माणूस दुसरा कोणीही नाही.
हे आंदोलन सुरू असताना भाजपचे जे जुने नेते होते, मुरली मनोहर जोशी असो की सरसंघचालक असो, यांनी जे स्टेटमेंट केले की युवकांकडे पाहणं गरजेचं आहे, युवकांशी संवाद करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला वाटते का की भाजपामध्ये आता 2 प्रवाह सुरू झालेले आहेत. मोदींचा प्रभाव वेगळा आणि जुने भाजपा नेते आणि आर-एस-एसचा प्रभाव वेगळा. अटल बिहारी वाजपेयी साहेब जेव्हा होते तेव्हा एक संवाद हा विरोधकांशी होता. एक सभ्यतेचं राजकारण केलं जात होतं. पण मोदी जेव्हापासून आले तेव्हा जो खरा भाजपचा जो मूळ चेहरा आहे आणि संघाचा आहे तोही समोर आलाय आणि याचे चटके जे आहेत ते भाजपला आणि संघाला यांना देखील कुठेतरी लागत आहे. त्यांनी अप्रत्यक्ष बोलण्यापेक्षा थेट त्यांच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदींचा राजीनामा त्यांनी घ्यावा. आता हे जे झेंजीचं जे वातावरण सुरू आहे पूर्ण देशामध्ये आणि सगळीकडे, तर काँग्रेसलाही असं वाटते का, की काँग्रेसमध्ये एक रिफॉर्म व्हावा आणि युवकांना मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनेमध्ये सामील करण्यात यावं? तो बदलाची प्रक्रिया ही फार आधी सुरू झालेली आहे. आमच्या पक्षातून आम्हाला सोडून जे गेलेले आहेत त्यांना आम्ही पक्षात पुन्हा घेणार नाही. हा देखील एक त्यातलाच भाग आहे. त्यामुळे ही प्रक्रिया फार आधीच सुरू झाली होती आणि या प्रक्रियेतलाच एक भाग म्हणून मी देखील प्रदेशाध्यक्ष झालेलो आहे. नक्कीच हे होते आपल्या सोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्यांनी अनेक महत्त्वाच्या देशभरातील, राज्यातील अनेक विषयांवर लोकशाही मराठीसोबत विस्तृत चर्चा केली आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.